मित्रांनो, राम राम, नमस्कार आणि सर्वांना रामकृष्ण हरी. सध्या जंतर मंतरवर छूमंतर करणं चालू आहे. सोनम वांगचुक नावाच्या स्वयंघोषित सायंटिस्टचं धरणं आंदोलन चालू आहे. त्याचा उपोषणाचा 19वा दिवस आहे. आता ह्या सोनम वांगचुक तर ह्याचं पहिलं जे भारतावर नेरेटिव्ह झालं होतं की सोनम वांगचुक म्हणजे ते असं अमुक पिक्चर आला होता, तो पिक्चर याच्यावरती होता. पण त्या पिक्चरच्याच डायरेक्टरनं हिरोनं हे सांगितलं, आम्हाला सोनम वांगचुक कोणीही माहिती नाही कोण आहे आणि हा पिक्चर त्या व्यक्तीवर आधारित नाही. म्हणजे जे काही वामपंथी लोकांनी जे काही नेरेटिव्ह सेट केलं होतं त्या पिक्चरचं लोकांमध्ये, आणि लोकांना वाटू लागलं होतं की त्या पिक्चरमध्ये जो रांचो आहे हा रांचोच म्हणजे सोनम वांगचुक. आमिर खाननं स्पष्ट सांगितलं सोनम वांगचुक आणि हा रॅन्चो यांचा दोघाचा काहीही अर्थार्थी संबंध नाही. ही कथा वेगळी आहे आणि हा वांगचुकची कथा वेगळी आहे. आता ह्या वांगचुकच्या आंदोलनाचा बाजार या ठिकाणी मित्रांनो उठण्याच्या तयारीमध्ये आहे. आपल्याला याच सगळ्या विषयावरती आज चर्चा करायची आहे, बोलायचं आहे. आता तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ शेअर करा. चला आता प्रथमतः आपण हे बघूया की सोनम वांगचुक काय आहे ते, याचे जी काही नेरेटिव्ह पसरवले लोकांमध्ये, हे नेरेटिव्ह नेमकं काय होतं की सोनम वांगचुक हा पर्यावरणवादी आहे. पण तो पर्यावरणवादी हा भारतीयासाठी नाही. त्यानं पर्यावरणवादाचे सेमिनार काय असेल तो पाकिस्तानमध्ये जाऊन घेतो, भारतात नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांची एक NGO होता, त्या NGOला बाहेरनं फंडिंग व्हायची. आता बाहेरनं फंडिंग कोणत्या गोष्टी करता होते, कुणाला होते हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन मी अशा प्रकारच्या जो व्हिडिओ बैठका आहे तो तुम्हाला मी व्हिडिओ त्याच्यामुळे दाखवतो मित्रांनो. मोठ्या नेते आणि त्यानंतर जे काही गोष्टी आहेत, अजून काही गोष्टी आहेत, आपण त्याविषयी बोलणार आहोतच. पण तुम्हाला हा व्हिडिओ मी दाखवणार, व्हिडिओ पूर्णपणे पाहून घ्या, ऐकून घ्या. हे आमचं एका निष्ठावंत कार्यकर्त्याचं हे मत आम्ही कधीही गद्दारांच्या अशा ठिकाणी जाऊन आमच्या पक्षाच्या बैठका घेण्याचं एवढं आम्ही काय म्हणतात सहिष्णू नाही. आणि एवढं आमचं म्हणणं यांच्या आहेत त्यांनी ते करावं, पण आम्हाला त्यांना तो कोणाला पटत नाही त्यांनी ते करावं. ह्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वास अब आप खुद सोचिए, पाकिस्तान और क्लाइमेट कॉन्फ्रेंस का क्या रिश्ता है और इसको वहां जाने की क्या पड़ी थी. और कोई नहीं बताएगा कि सोनम वांगचुक ने पिछले साल वीडियो जारी करके बताया था कि हम लद्दाख के लोग हैं जो चीनियों को भारत में घुसने से रोक लेते हैं, अगर हम चाह लें तो चीनियों को आने दे, हम रोकेंगे भी नहीं. इस तरह की बातें करता रहा है सोनम वांगचुक. इसके बारे में कोई नहीं बताएगा. मैं जानता हूं ये सारी चीजें मैं खोल रहा हूं, कई लोग नेगेटिव कमेंट करेंगे, लेकिन उसकी परवाह नहीं है. परवाह है फैक्ट की. आप फैक्ट पे बात करिए. कोई भी इंसान भूख हड़ताल के नाम पर सरकार को ब्लैकमेल करना चाहेगा तो ये नहीं हो पाएगा. आपकी मांगे ठीक है, आपकी बात ठीक है, लेकिन आपकी मंशा ठीक नहीं है. आपकी गिरोह में जो लोग शामिल है वो ठीक नहीं है. आम आदमी पार्टी का सपोर्ट साफ साफ दिख रहा है और अब तक केजरीवाल जी भी उपस्थिति दर्ज करा रहे हैं. इससे बड़ा प्रूफ क्या चाहिए. आता ही वांगचुक जे आहेत, ह्या वांगचुकचं जे काय तुम्ही आता ऐकलं आहे, आता हे जे काही आंदोलन होतं हे कॉक्रोचचं आंदोलन होतं. हे कॉक्रोचचं आंदोलन का होतं? धर्मेंद्र प्रधान नावाच्या एका शिक्षणमंत्र्याचा राजीनामा घ्यायचा होता नीटवरून. नीटचे विद्यार्थी ह्या स्ट्राईकमध्ये एकही नाहीत, कारण त्यांना ह्या फालतू गोष्टी करता वेळच नाही. नीटचे विद्यार्थी अभ्यासामध्ये गुंग होते आणि त्यांनी नीट दिलीसुद्धा नंतर. मग हे आंदोलन होतं, त्या आंदोलनामध्ये, त्या आंदोलनाच्या मंचावरती जे काही लोक येऊन गेले ते लोक हे हिंदू विरोधी होते. सोडून द्या हो, कालचाच बघा, कालचा विषय ऐकून घ्या. तिथं कुणाल कामरा नावाचा एक जो कॉमेडियन आहे तो आला होता आणि त्यानं येऊन बोललं काय, सध्याचं सरकार जे करत आहे ते खूप वर्षापासून करत आहे. आपण पाहिलं की हे लोक फक्त सीता मातेच्या पतीचं नाव घेऊन नीताच्या पतीसाठी काम करत आहेत, असं या ठिकाणी कुणाल कामरानं म्हणलं. कुणाल कामराने प्रभू रामचंद्र न म्हणता सीता के पती असं त्याने म्हटलं. आणि म्हणजे ह्या लोकांचा आक्षेप मला कळत नाही कशावरती आहे.
ह्या नीट पेपरवरती आहे की भाजपवरती आहे की आमच्या रामावरती आहे की हिंदू धर्मावरती आहे. ज्या मंचावर तनशे काय ते जुदा त्या घोषणा होत्या, त्या घोषणा करणारे तिथं होते. ज्या लोकांनी JNUच्या माध्यमातून जो काही हौदोस माजवला होता ते लोक तिथं हजर होते. त्या मंचावरनं नेमके गाणे कुठले म्हणले जातात त्याहूनही बाहेरची गोष्ट, त्या मंचाच्या पुढल्या साईडला मंचावरती जो नेता आहे तो नेता उपोषण करतोय आणि खाली हे गमपाव काय ते सांगतो, बिर्याणी काय, म्हणजे प्रत्येक ॲटम तिथं त्या लोकांना मिळतोय पुढे. अहो त्या आंदोलनातल्या कॉक्रोचांनी खाऊन खाऊन त्यांना ढेऱ्या सुटलेत. पण तो सोनम वांगचुक जो आहे तो स्टेजवरती आहे, हरताळ करतोय. त्याला भेटण्यासाठी जे आहेत ते सगळे ही लेफ्टिस्ट मंडळी आहेत. आणि ही मंडळी अण्णा हजारेंचं उदाहरण देते की अण्णा हजारेंना आंदोलन केलं. अण्णा हजारेच्या मंचावरती कुठलाही राजकीय नेता नव्हता. अण्णा हजारेंचं आंदोलन संपलं त्यानंतर केजरीवालासारख्या छत्र्या बाहेर पडल्या आणि त्यांनी पक्ष काढले. पण त्या आंदोलनामध्ये त्या स्टेजवरती कुणीही कसल्याही प्रकारची राजकीय शक्ती नव्हती. लेफ्टिस्ट नव्हते ना राईटिस्ट होते, कुणीच नव्हते. ते आंदोलन वेगळं होतं. पण ह्या आंदोलनावरती कधी हे मोदीला मारण्याच्या धमक्या करत येतो आंदोलनात, कधी भाजपवरती बोलतात. म्हणजे ह्या लोकांचं नेमकं आंदोलन काय आहे हे यांनाच माहिती नाही. जे लोक जंतर मंतरला आले ते लोक फक्त एन्जॉय करण्याकरता आलेले आहेत. कुणी बाहेर येऊन डान्स करतंय, गाणे, डान्स, पथनाट्य, ते शेरोशायरी, आणि हिंदीमध्ये त्यांना मिठा म्हणतात, मिठे म्हणतात. म्हणजे तृतीयपंथी लोक जे आहेत तेही इथं आलेत. त्या लोकांना नीट काय असते, धर्मेंद्र प्रधान काय आहे हे काहीच माहिती नाही. म्हणजे ज्या लोकांना हे आंदोलन का आहे हेच माहिती नाही. आणि यांची बाजू घेऊन आंदोलन करते कोण? ज्या माणसाला आमच्यामुळं चीन भारतामध्ये येत नाही किंवा आम्हाला आमचं अलग राज्य घोषित करा किंवा आम्हाला वेगळं करा, जम्मू काश्मीर हे पूर्णपणे वेगळं आहे, ते भारताचा भाग नाही, असे म्हणणारे लोक तिथं मंचावर येऊन ते बोलतात. आणि ते सगळेपणे हे बाकीचे लोक हे पाहतात, लेफ्टिस्ट आहेत ते. मग ह्या सगळ्या गोष्टी ह्या लोकांनी, जगानं, भारतानं बघितलं आहे. प्रत्येक गावागावापर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्यात. ज्याप्रमाणे निगेटिव्ह गोष्टी पोहोचतात तशाच पॉझिटिव्हसुद्धा गोष्टी लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. आणि त्यामुळं लोकांनी ह्या सोनम वांगचुकचा बाजार उठवायचं ठरवलं आहे. नाही ह्यांना शासनाचा सपोर्ट भेटतो आहे, नाही ह्यांना लोकांचा सपोर्ट भेटतो आहे. सपोर्ट भेटतो आहे कुणाचा? जे काही बिंडोक निर्बुद्ध लोक आहेत, ज्या लोकांनी नेमकं लोकांना कळलंच नाही हा सोनम वांगचुक कोण आहे. ज्या लोकांना फक्त एवढं माहिती आहे की अमुक अमुक पिक्चर आला होता आणि त्यामध्ये जो तो काही रॅन्चो पात्र आहे ते रॅन्चो म्हणजेच हा सोनम वांगचुक आहे. पण हे असं नाही. आम्ही गुगलला प्रश्न विचारला, गुगल म्हणतं आहे की हा कुठला सायंटिस्ट नाही, फक्त हा इंजिनियर आहे. आणि काय ह्याचा जो वडील आहे, वडील आमदार, वडील काँग्रेसचा मंत्री होता. आणि यांच्याकडनं देशभक्तीचे अपेक्षा करून काहीही फायदा नाही. हे फक्त राजकारण चालू आहे. समजदार लोकांना समजलं आहे, ते लोक याची निंदा करतात. पण काही यूट्यूबर्स आहेत, काही समाजकंटक आहेत, ते फक्त व्ह्यूसाठी, हे लेफ्टिस्ट विचारसरणीसाठी हे लोक फक्त सोनम वांगचुककडे बघतात. आंदोलन चांगलं का असे ना, आंदोलन चांगलं आहे मान्य आहे, पण त्या आंदोलनाच्या माध्यमातून काय काय घडतं आहे ते सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. तुमचं मत काय नक्कीच कळवा. नमस्कार.